आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत जमलं तर जमलं, पण आता पुढे टिकणार का. सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत. तुम्ही हा सगळा घटनाक्रम बघत आहात, चर्चा ऐकत आहात, आणि मुख्य म्हणजे उद्या जो विस्तार आहे मंत्रिमंडळाचा त्याच्या अनुषंगाने आता सगळ्यांचे डोळे तिकडे लागलेले आहेत. या मंत्रिमंडळामध्ये कोण असेल, शिवसेनेचे कोण मंत्री असतील, घटक पक्षांना खुश करण्याचा प्रयत्न कसा होईल, काय माहिती आहे तुमच्याकडे, काय वाटतं? अगदी खरं सांगायचं तर मगाशी भाऊ तोरसेकर जे म्हणाले त्याप्रमाणे शिवसेनेची गरज भारतीय जनता पक्षालाही होती. आणि मला या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले असं म्हणावं लागेल की दिल्लीकर नेतृत्वाला पूर्णपणे हा विषय समजावून सांगून त्यांनी शिवसेनेला आपल्यात आणण्यात यश मिळालं. चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांना या संबंधात केलेली मदत पण महत्वाची ठरली. आता खरं तर भारतीय जनता पक्षासमोरचा मुद्दा असा आहे की घटक पक्षांना त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं तर आहे, पण शिवसेना आल्यामुळे एकतर त्यांची संख्याबळाची जी गरज होती ती संपलेली आहे. आणि त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे या घटक पक्षांना विधान परिषदेचं सदस्यत्व देखील भारतीय जनता पक्षाला मिळवून द्यावं लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतायत की ज्या काय 3-4 जागा विधान परिषदेच्या रिकाम्या होऊ शकतात, त्यातल्या 3 जागा संयुक्तपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष निवडून आणू शकेल. त्यातलं एक नाव सुभाष देसाईंचं असावं शिवसेनेच्या म्हणण्यानुसार. शायना एनसी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी या दोघांची नावं विधान परिषदेसाठी चर्चेत होती. त्यांना त्या संबंधातलं आश्वासन दिलंय का कल्पना नाही. ती नावं जर निश्चित झाली असतील तर सदाभाऊ खोत किंवा महादेव जानकर यांना परिषदेवर कसं नेमायचं, त्यासाठी वेळ द्यावा लागेल का, हे प्रश्न भारतीय जनता पक्षाला सोडवावे लागणार आहेत. आणि दुसरा तुम्ही विचारलेला जास्त महत्वाचा मुद्दा आहे की मंत्रिमंडळात समावेश कोणाकोणाचा. शिवसेनेसमोरची अडचण अशी झालेली आहे की त्यांचे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत ते परिषदेत आहेत. त्यांना स्वतःचा हक्काचा मतदारसंघ नाही. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांचा जो पहिला प्रश्न होता, अरुण जेटलींना मतदारसंघ नव्हता, त्याप्रमाणे सध्या शिवसेनेची स्थिती आहे. त्यामुळे मग रावते असतील, रामदास कदम असतील, सुभाष देसाईंना आता परिषदेवर निवडून आणण्यापासून तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे या लोकांना जर तुम्ही वारंवार संधी देणार असाल तर आमचं काय, आम्ही तर जनतेत जाऊन निवडून आलेलो आहोत, वारंवार जनतेतून आम्ही निवडून येतो असं अर्जुन खोतकर म्हणू शकतील, विदर्भातले संजय राठोड म्हणू शकतील, विजय शिवतारे जे सिंचनासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला धारेवर धरायचे ते म्हणू शकतील. त्यामुळे शिवसेनेनी नेमकं मंत्रिमंडळात स्थान कोणाला द्यायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे, तो मोठा आहे. भारतीय जनता पक्ष देखील या प्रश्नापासून दूर नाही. झालं काय की शिवसेनेत काय सुरू आहे, उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाही आहेत, भेटी टाळतायत, या बातम्या माध्यमांनी मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत. पण भारतीय जनता पक्षामध्ये जी एक थोडीशी अंतर्गत स्पर्धा आहे त्याचं प्रतिबिंब अजून माध्यमांमध्ये उमटलेलं नाही. पण तिथे देखील आपण बुलढाण्यासारखा जिल्हा घेऊ. भाऊसाहेब फुंडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. त्याच वेळेला चैनसुख संचेती सातत्याने निवडून आलेले आमदार आहेत. संजय कुटे सारखा विधिमंडळात चांगली कामगिरी करणारा एक तरुण सदस्य आहे. त्यामुळे 7 ते 8 जणांनाच जर भारतीय जनता पक्ष शपथ देणार असेल तर हे नेते कोणकोणते, हे आमदार कोणते, हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. मला असं वाटतं गिरीश बापट, गिरीश महाजन, राम शिंदे जे धनगर समाजाचे आहेत, ही काही नावं आतापर्यंत निश्चित झालेली आहेत. पण बाकी नावांचं नेमकं काय करायचं याबाबत भारतीय जनता पक्षातही अंतर्गत मंथन चालू आहे. हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलाय असंही सांगितलं जात आहे. पण ही नावं कोणती असतील याबद्दलची उत्सुकता अजूनही तशीच आहे आणि भारतीय जनता पक्षातही त्याबद्दल अंतर्गत बैठका आत्ताही सुरू आहेत. कांता नलावडे, हा सगळा जो काही आपण बघतो आहोत की याच्यामध्ये खरंच घटक पक्षांना सहभागी करून घेताना त्यांना समाधानी कसं करायचं हा एक मुद्दा आहे. त्यांना घ्यायचं असेल तर त्यांना विधान परिषदेवर किंवा अन्यत्र कसं काय घ्यायचं हा प्रश्न आहे. हे सगळं होत असताना पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा असा मानला जातो की आत्ता भाजप आणि शिवसेना हे दोघंही आता एकत्र आल्यामुळे संख्याबळाची गरज संपलेली आहे. त्यामुळे गरज संपल्यामुळे आता घटक पक्षांना फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही, असं सगळं घडणार आहे का, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटत नाहीये की गरज संपली
म्हणून जे घटक पक्ष आहेत की ज्यांना आम्ही मदतीला लोकसभेपासून बरोबर घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांना विसरणार किंवा त्यांना बाजूला करणार असं भारतीय जनता पार्टीकडून होणार नाही. जरी उद्या शपथविधी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या म्हणजे आमदारांचा मंत्री म्हणून होणार असला तरीसुद्धा कदाचित आज आमच्याकडे अजूनही चर्चा चालू आहे. काही नावं ठरलीत, काही नावं अजून ठरायची आहेत. परंतु जसं मृणाल ताईंनी सांगितलं आपल्याला की विधान परिषदेवर जागा मुळात 3 आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. मग त्याच्यामध्ये आत्ता जर का आपल्याला महादेव जानकरांना मंत्री करायचं असेल किंवा सदाभाऊ खोतांना जर आपल्याला मंत्री करायचं असेल किंवा RPIचं कोणाला घ्यायचं असेल, विनायक मेटेंना घ्यायचं असेल तर एवढ्या विधान परिषदेवर जागा नाहीत. मग त्यांना मंत्री करून मग पुन्हा करणार काय? 6 महिन्यामध्ये परत विधान परिषदेच्या निवडणुका होत नाहीयेत आणि त्यांना निवडून कसं आणायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा उहापोह चर्चा म्हणजे चालू आहे की काय करता येईल आपल्याला, की आता कोणाला मंत्री करता येईल का, किंवा भारतीय जनता पार्टीची जी त्यांनी नावं आत्ता सांगितली नावं ती फायनल झालेली नाही आहेत, ती नावं चर्चेत आहेत. प्राधान्याने जी काही नावं चर्चेत त्याच्यातली त्यांनी काही नावं सांगितली परंतु त्याच्यावर अजून शिक्कामोर्तब झालं नाही. कदाचित म्हणजे विचार असाही होऊ शकेल की जानकरांना आपण घेऊया किंवा सदाभाऊ खोतांना. परंतु भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जे कार्यकर्ते आहेत म्हणजे वर्षोनवर्ष काम करतायत आणि निष्ठेने काम करतायत, पूर्णवेळ काम करतायत, त्यांनाही असं वाटतं की आपल्याला विधानसभा लढायला मिळाली नाही, युती म्हणजे तुटल्यानंतर सुद्धा आपल्याला लढायला मिळालं नाही, मग किमान आता आपल्याला म्हणजे विधान परिषदेवर तरी जाता यावं म्हणून अनेक जण इच्छुक आहेत. परंतु याच्यातून सुवर्ण मध्य काढला जाईल. परंतु जे घटक पक्षाचे आमचे हे जे नेते आहेत, जानकर असतील, मेटे असतील किंवा सदाभाऊ खोत असतील, मला असं वाटत नाही की त्यांना बाजूला म्हणजे ठेवलं जाईल. त्यांचा सुद्धा योग्य प्रकारे विचार होईल. कदाचित त्यांना मंत्रिपदही नंतर जो विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये देतील किंवा मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विधान परिषद न देता त्या दोघा म्हणजे 4 पैकी दोघांना घेतलं तर 2 नाराज होणार. हा सुद्धा एक मोठा गंभीर प्रश्न आमच्या समोर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं वाटाघाटी चालू आहे, चर्चा अजून चालू आहे. त्याच्यातून सुवर्ण मध्य घटक पक्षाने शिवसेना या सगळ्यांना खुश करणं याच्यामध्ये पेच आहेत असं कांता नलावडे मान्य करतात. आपल्यासोबत आशिष जयस्वाल आहेत शिवसेनेचे. आशिष जयस्वाल, एक बातमी आता अशी आली की जी काही नावं तुम्ही निश्चित केली आहेत 12 त्याच्यामुळे तुमच्याच पक्षाचे अनेक निष्ठावंत दुखावले गेलेले आहेत. विशेषतः नीलम गोऱ्हेंचं नाव मागे पडलेलं आहे अशी एक चर्चा आहे. ज्या नीलम गोऱ्हेंनी प्रवक्ता म्हणून खूप उत्तम काम केलं, एकमेव महिला आमदार तुमच्याकडे आहेत, त्या मंत्रिमंडळामध्ये असणार नाहीत. या सगळ्या याच्यामध्ये काय काय पेच आहेत शिवसेनेसमोर, काय सांगाल? बघा, आमच्या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता कधी राहू शकत नाही आणि राहत नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की आमचे पक्षाचे नेते माननीय उद्धवजी या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील. कोणालाही घेतलं त्यांनी योग्य तो विचार करूनच ते घेतील. सर्व संदर्भात मला एकच सांगायचं आहे की शेवटी मंत्रिपदाची संख्या मर्यादित असताना किती जरी अपेक्षा असली, किती चांगला जरी कार्यकर्ता असला तरी त्याला पूर्णपणे न्याय तेवढ्याच जागेमध्ये देणं कोणालाही शक्य होत नाही. आता आपण समजा जर यांच्या ठिकाणी दुसऱ्याला घेतलं असतं तर मग यांना का डावललं, इतके वर्ष काम केलं, अशा पद्धतीचं चित्र आपण मीडियाने किंवा अनेक लोकांनी निर्माण केलं असतं. मला हे कळत नाही की हे अस्वस्थता आहे आम्हालाच माहित नाही, पण तुम्हा मीडियाच्या लोकांना काय लोकांनी काय तुम्ही काय जन्म सर्वेक्षण केलं की 1000, 2000, 5000 शिवसैनिकांचे तुम्ही काय इंटरव्ह्यू घेतलेले आहेत त्यात 2 तासाच्या आतमध्ये? अजून नावच निश्चित झाले नाही. ते नावं माननीय उद्धवजी देतील आणि दिल्यानंतर आमच्या पक्षामध्ये शिस्त आहे. आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने पक्षप्रमुखांनी जेव्हा एक गोष्ट ठरवली की त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा नाराजगी किंवा अस्वस्थता कधी होऊ शकत नाही. शेवटी आम्ही जेव्हा निवडणुकीत लढतो आणि निवडणुकीत जिंकून येतो तेव्हा आम्ही काही निवडून आल्यानंतर आम्हाला मंत्री करणार आहे अशा पद्धतीचे काही कमिटमेंट आमचा पक्ष काही आम्हाला करत नाही. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये पक्ष आम्हाला उमेदवारी देते तेव्हा आम्ही विधानसभेचा सदस्य म्हणून आमचा पक्षाने तो आमच्यावर केलेला उपकार असते त्या पक्षाच्या उपकारामुळे आम्ही आमदार होतो, काही स्वतःच्या ताकदीवर होत नाही. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा निवडून येऊन आमदार झालो तेव्हा आम्हालाच मंत्री करायला पाहिजे अशा पद्धतीचा हट्ट एकाही आमदाराच्या मनात नाही, कोणाला तो अधिकार नाही आणि ते घेणे योग्य नाही. त्यामुळे पक्षाच्या पक्षप्रमुखांनी सर्व दृष्टीने विचार करून जो निर्णय घेतलेला असेल, शेवटी पक्षामध्ये अनेक वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य दिलेलं असे लोक आमचे देसाई साहेब असतील किंवा रावते साहेब असतील, तर शेवटी या लोकांनी वर्षानुवर्ष आमच्यासारख्या कार्यकर्त्याला उभं केलेलं आहे आणि हे उभं केल्यामुळे आम्ही आज समाजामध्ये आमदार म्हणून निवडून आलो असेल. शेवटी आमचे जे नेते आहे किंवा आमचे जे मार्गदर्शक आहेत त्या सर्वांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो सर्व मान्य करणे आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे. भाऊ तोरसेकर, अशा पद्धतीचं बरोबर आशिष मी येतो तुमच्याकडे. भाऊ तोरसेकर, कांता नलावडे असं म्हणतायत की सगळ्यांना खुश करणं हा खरंच पेच आहे, अवघड आहे, पण ते होईल यथावकाश. आशिष जयस्वाल असं म्हणतात की कुठलीही अस्वस्थता नाहीये,
परवा याच कार्यक्रमात बोलताना तुम्ही असं म्हटलं होतात की सरकार फॉर्म करणं, मंत्रिमंडळ हा खरा पेच आहे, ही खरी डोकेदुखी असणार आहे. काय होईल आता पुढे? हो, परवाच तुम्हाला मी त्या दिवशी स्पष्ट केलं होतं की शिवसेना बरोबर आल्यानंतर 185चा आकडा तयार होतो. पण आत्ता तुम्ही फक्त जो विचार करताय तो जे सोबत घेतलेले 4 मित्र पक्ष होते त्यांचा, की ज्यांचा एक रासप सोडला तर आणखी कुठला आमदार निवडून आला नाही. प्रश्न असा आहे की त्याखेरीज 20 अपक्ष काय 16 अपक्ष आणि छोटे पक्ष जे गेले काही दिवस 138 आमदार आहेत म्हणून सांगितलं जात होतं, त्यातले 16 आमदार परत नाराज होणार आहेत ना, की ज्यांनी भाजपला शिवसेना बरोबर नसताना पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं काय करणार? ह्या सगळ्या मी जेव्हा झिंग म्हणालो तेव्हा कांताताईंना ते आवडलं नाही. पण मी झिंग का म्हणतोय समजून घ्या. मी एक सामान्य पत्रकार आहे. आम्ही कुठल्याही बाजूचे नसतो. मुद्दा असा असतो की तुमची अडचण तुम्ही बघू शकत नसता तर आम्ही ओरडून सांगतो, त्याला पत्रकार म्हणतात. तुम्हाला गेल्या 6-7 आठवड्यामध्ये इतर 16 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा तर आता विचारच नाही. तुम्ही फक्त जे मित्रपक्ष निवडणुकीत बरोबर होते त्याचा करताय. आणि हे का होतं की क्रेडिट कार्ड ज्याला म्हणतो आपण, क्रेडिट कार्ड तुम्ही घेतलं की ते घासलं की कॅश लागत नाही. क्रेडिट कार्ड घासलं की कुठलीही वस्तू आपण खरेदी करतो, पण जेव्हा त्याची मुदत संपते तेव्हा ते व्याजासकट फेडावं लागतं. हे जे महायुतीतले 4 पक्ष होते ते सगळे क्रेडिट कार्डवरचे आहेत. आता ते पेबॅक टाइम आलेला आहे आणि ती मोठी अडचण असते. त्यामुळे शिवसेनेची एक बाजू आहे, पण बीजेपीची, त्या दिवशी तुम्हाला परवा चर्चेत सांगितलं होतं की ही सगळ्यात मोठी भाजपची अडचण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट मी जाता जाता एक आठवण करून देतो कांताताईंना. त्यांनी मगाशी खुलासा दिला की मुख्यमंत्री विश्वासमताच्या आधी तसं म्हणाले ते नाहीये. त्याच्यानंतर 6 दिवसांनी दिल्लीतून त्यांनी ट्विट केलंय आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय, म्हणजे विश्वासमत संपल्यानंतर, की राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना मी अस्वस्थ होतो. तेव्हा कृपा करून तुमच्याच मुख्यमंत्र्यांचे ट्विट जरा काळजीपूर्वक वाचा, म्हणजे प्रवक्ते आणि नेते यांच्यात द्विधा होणार नाही.